बऱ्याच लोकांना विटॅमिन डी सप्लिमेंटेशन दिलेलं असतं विटॅमिन डी वाढण्यासाठी, पण तरीही रिपीट जेव्हा आपण टेस्ट बघतो त्यामध्ये विटॅमिन डी कमीच दिसतं. अशा वेळेस अनेक पेशंट्स विचारतात की आपण सप्लिमेंट घेऊन सुद्धा विटॅमिन डी का कमी आहे. तर आज आपण जाणून घेऊया याची काय कारणं आहेत. तर चला जाणून घेऊया याची कारणं. जरी विटॅमिन डीच्या गोळ्या चालू असतील तरी पुरेसा सूर्यप्रकाश घेणं हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण पुरेसा सूर्यप्रकाश घेतल्याशिवाय शरीरामध्ये विटॅमिन डीची निर्मिती व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे कमीत कमी 10 ते 15 मिनिट सकाळी शक्यतो 9 ते 10च्या मध्ये सूर्यप्रकाश घेणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच काही लोकांमध्ये विटॅमिन डी जे घेतलं जातं ते व्यवस्थित शोषलं जात नाही, म्हणजे ॲब्सॉर्प्शनचे इश्यू असतात. ज्या लोकांमध्ये पॅनक्रियासचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे स्वादुपिंडाचे आजार आहेत, किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम, किंवा जे आतड्यांचे ॲब्सॉर्प्शनचे आजार असतात, सिलिॲक डिसीज, अशा काही लोकांमध्ये विटॅमिन डी व्यवस्थित शोषलं जात नाही. त्यामुळे त्यांनी सप्लिमेंट घेतले तरीसुद्धा विटॅमिन डीची लेवल रक्ताच्या रिपोर्ट्समध्ये कमी आढळून येते. विटॅमिन डी हा फॅट सोल्युबल विटॅमिन आहे आणि जे ओबेस इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये फॅट जास्त असल्यामुळे तो फॅटमध्ये जास्त ओढला जातो आणि रक्तामध्ये त्याची लेवल व्यवस्थित दिसून येत नाही. तर आपण आपल्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन या बाबतीत त्याचा योग्य डोस काय असेल हे कन्फर्म करावं आणि मगच विटॅमिन डीचा डोस घ्यावा. तसंच काहींना विटॅमिन डीचा डोस कमी पडू शकतो आणि हा डोस डॉक्टर ठरवतील की काही महिन्यांसाठी त्यांना हाय डोस द्यायचा का. कारण प्रत्येकाची विटॅमिन डीची लेवल ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे काहींचा खूपच सिव्हिअर डेफिशियन्सी स्टेट असू शकते, काहींना इनसफिशियंट स्टेट असू शकते. तर डॉक्टर जजमेंट घेऊन तुम्हाला योग्य तो विटॅमिन डीचा डोस देणार. त्याचप्रमाणे काही लोकांना विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीसोबत काही आजार असतात, जसं की लिव्हरचे आजार, किडनीचे आजार. तर यामुळे सुद्धा विटॅमिन डी शरीरातून बाहेर फेकलं जातं आणि व्यवस्थित त्याचं युटिलायझेशन न झाल्यामुळे विटॅमिन डीची लेवल शरीरामध्ये कमी दिसू शकते. आणि काही औषधं जी सोबत चालू असतील, म्हणजे स्टिरॉइड असेल किंवा इपिलेप्सीची औषधं असतील किंवा टीबीची औषधं असतील, तर यामुळे सुद्धा विटॅमिन डी शोषण्यावरती परिणाम होतो आणि विटॅमिन डीची लेवल योग्य पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये राहत नाही. तसंच जीवनशैली सुद्धा याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजकालच्या शहरीकरणामुळे घरातून ऑफिस, ऑफिसमधून घरी, यामुळे आपल्याला योग्य सनलाईट भेटत नाही. तसंच स्ट्रेस खूप जास्त येतो. तर ह्या गोष्टींनी सुद्धा विटॅमिन डी कमी राहू शकतं. यावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की विटॅमिन डी कमी होण्याचं कारण फक्त गोळी नसून पुरेसा सूर्यप्रकाश घेणं महत्त्वाचं आहे. तसंच योग्य व्यायाम, योग्य आहार घेणं गरजेचं आहे. तर आत्ताच्या थंडीच्या सीझनमध्ये जेव्हा सूर्यप्रकाश व्यवस्थित नसतो, या दरम्यान जर आपल्याला खूप अशक्तपणा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटॅमिन डीची लेवल एकदा चेक करून घेतली पाहिजे. आणि ती जर कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारामध्ये बदल करून आणि योग्य सप्लिमेंट्सनी विटॅमिन डीची लेवल बॉडीमध्ये नॉर्मल ठेवली पाहिजे. धन्यवाद.